नमस्कार, वेलकम टू आपली यात्रा। आज आपण थोडंसं अनोख्या यात्रेवरती जाऊया, बघूया आपल्या मागच्या जन्माचं आपल्या आत्ताच्या रिलेशनशिपमध्ये काय काय असर होतात आणि कसे हे ऋणानुबंध जुळतात। ओके, मग आज आपण डिस्कस करणार आहोत अबाउट सोलमेट आणि अबाउट कार्मिक रिलेशनशिप। ठीक आहे, का असतात, कसे असतात आणि कसं काय जन्म घेतो एक सोल परत परत त्याच सोल ग्रुपमध्ये। ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे है ना, ह्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी किंवा डिटॅच राहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया। तर आज आपण पहिलं बघूया कार्मिक रिलेशनशिप बद्दल। ठीक आहे, कारण हे खूप अति महत्वाचे असतात। हे लोक आयुष्यात आपल्या येऊन आपल्या समोर असं प्रॉब्लेम क्रिएट करतात है ना, काय ना काय ऑब्स्टिकल क्रिएट करणार, पण ह्यांचं आपल्या लाईफमध्ये असणं खूप महत्वाचं आहे। आपण जन्म घेतो आपला आत्मा, तेव्हा आपण एक 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 लेवल अप चाललेलो असतो। ठीक आहे, एक परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी किंवा एका आत्म्याचा अंतिम जो मोक्ष है ना, तो आहे तो परमात्म्यामध्ये विलीन होणं। ठीक आहे, पण जेव्हा आत्मा जन्माला येतो तेव्हा तो खालच्या थरात असतो। ठीक आहे, मग हळूहळू हळू तो ग्रो करत राहतो। मग त्याच्या एक्झाम कशा होणार, एक एक लेवल, जसं आपण है ना 5वीतून 6वीत गेलो, 7वीत गेलो, 10वीत गेलो, दिस इज ऑल लाईक दिस ओनली। ठीक आहे, तर हे कार्मिक रिलेशनशिप जे असतात ना, जे आपण कर्मा बनवतो, तेच आपलं एक्झाम बनतं। तो गुंता सोडवायचा, एक लेवल अप जायचा, देवाच्या अजून थोडं जवळ जायचं, असं थोडक्यात कुठेतरी ही जर्नी असते। आणि या जर्नीमध्ये जर हे लोक नसले, कार्मिक लोक नसले, तर आपण पुढे नाही जाणार, आपण अडकून राहणार। कारण ही लोक काही ना काही शिकवण्यासाठी आपल्याला आलेली असतात आपल्या आयुष्यामध्ये। हे लोक येतात तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करणार, तुम्हाला हर्ट करणार, एवढं दुःख, मनापासून दुःख। ठीक आहे, ते भले म्हणजे कोणी कोणाचा पैसा वगैरे लुटला है ना, सडनली विदाउट एनी रिझन खूप पैसे बुडले आणि खूप त्रास झाला, तुम्हाला मानसिक त्रास झाला। आणि किंवा रिलेशनशिपमध्ये पण असं होऊ शकतं की तो माणूस तुम्हाला खूप त्रास देतोय, म्हणजे दुःख एकदम न सहन होण्यासारखं झालंय। ठीक आहे, सासू असेल, नवरा असेल, भाऊ बहीण, आई वडील, कार्मिक रिलेशनशिप कोणाशीही असू शकतं, ज्यांच्याशी तुम्ही मागच्या जन्मात नीट वागला नाही, नीट त्यांचं केअर केलं नाही, त्या रिलेशनचं कुठेतरी व्हॅल्यू केली नाही, तो माणूस ते भरून काढण्यासाठी त्या जन्मात तो माणूस बनून येणार, ते त्या रिलेशनशिप मध्ये येणार। असं जरुरी नाहीये की या जन्मात जो तुमचा भाऊ आहे तो मागच्या जन्मात तुमचा मित्र देखील असू शकतो किंवा बॉयफ्रेंड देखील असू शकतो। असे सुद्धा केसेस आहे। नाती आपण बनवलेली आहे, सोलला नाही माहिती नाती। ठीक आहे, सोलला फक्त माहिती आहे की मला त्या ग्रुपमध्ये जायचंय आणि मला ते स्थान नाही भेटलं या माणसाकडनं है ना, म्हणून मला ते स्थान स्थापित करायचंय त्याच्या आयुष्यात। मग ते काहीही बनून येऊ शकतं। याला थोडक्यात सांगायचं झालं की असं आपण एक्सप्लेन करू शकतो की एक सोल जन्माला येतो तेव्हा साधारण 500 किलो आपल्या डोक्यावरती ओझं घेऊन येतो। मी नेहमी माझ्या क्लायंटला असंच एक्सप्लेन करत असते। तर समजा तुमच्या आयुष्यात कार्मिक, हे सगळे कार्मिक बॉन्ड आहेत, ठीक आहे, जे तुम्ही घेऊन आलात, 500 किलो येताच तुम्ही जन्मताच त्या गोष्टी घेऊन आलात तुमच्यावरती। ठीक आहे, आणि एव्हरी डे जेव्हा काही चुकीचं घडतं, जेव्हा तुम्हाला हर्ट होतं, जेव्हा तुम्हाला पेन होतं, त्यावेळेला त्या 500 किलोतलं थोडं थोडं ओझं कमी होत राहतं। ठीक आहे, आणि तुम्ही लाईफमध्ये स्पीडअप होता। आणि ऍक्च्युली हे झालं असेल म्हणजे तुम्ही बघताल तुमच्या आयुष्यामध्ये की एखादा हार्ट ब्रेक झाला, एखाद्या गोष्ट तुमच्या हातातून घेतली, तर आपण म्हणतो ना, देव घेतो हात रिकामा ठेवत नाही, त्या हातात दुसरं काहीतरी मोठ्या गोष्टी देण्यासाठी घेतो। पण आपण त्या गोष्टीला कवटाळून बसतो की अरे हे प्रेम नाहीये माझ्याकडे, ह्याचा असा प्रॉब्लेम होतोय, हाच हे त्रास आहे मला ह्या गोष्टीचा है ना, ही गोष्ट असती तर त्याच्या ऐवजी 10 गोष्टी तो तुम्हाला देतोय, पण त्या गोष्टी लक्षात येत नाही आपल्या त्या वेळेला, किंवा आपण त्या दृष्टिकोनाने विचारच नाही करत। आपण बघतो की हा दुःख आहे, हे दुःख आहे, 10 गोष्टी आहेत प्लेटमध्ये, ते नाही बघत आपण। ठीक आहे, कारण आपले जेवढे कर्म चुकीचे असतात ना, आत्म्याला माहिती असतं। खूप जास्त चुकीचे कर्म नसतात लोकांचे, जेवढे चुकीचे असतात तेवढेच चांगले पण असतात। ठीक आहे, तर मग 80% तुम्हाला चांगलेच फळं भेटतात। ठीक आहे, तुमचे हातपाय चांगले आहेत, तुम्ही एकदम सुदृढ आहात, सगळं व्यवस्थित आहे, इट मीन्स है ना, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि व्हॅल्यू नाही करत आपण फक्त ह्या गोष्टीची, हे
एक दुःखद गोष्ट आहे ऍक्च्युली. पण मी नेहमी लोकांना तेच सांगत असते की दिस इज ऑल युअर कर्मा. एक एक रिलीज होत जाणार ना कार्मिक संबंध किंवा कार्मिक जे काय असेल है ना. कोणी कितीतरी पैसे घेतले तुमच्याकडनं आणि परत केले नाही है ना. मी असं नाही म्हणते की तुम्ही फाईट नका करू किंवा है ना गिव्हअप करून टाका, बट त्याला ना आतपर्यंत तो त्रास घेऊन जाऊ नका. ह्यानी काय होणार, एक सायकल बनणार. ठीक आहे, ह्यानी माझ्या बरोबर वाईट केलं, ह्यानी माझ्या बरोबर चुकीचं केलं. ठीक आहे, वेन यू एक्सेप्ट की हा ठीक आहे माझं मे बी घेणं देणं होतं म्हणून या गोष्टी घडल्या, मी प्रयत्न करेल ते गोष्ट परत आणायचा, पण असं एकदम डेस्परेटली आय एम नॉट गिव्हिंग असं श्राप नाही देणार किंवा तळतळ नाही करणार ज्याच्यामुळे तो ना माझ्या आत्म्यात ती गोष्ट जाऊन बसेल. ठीक आहे, ते 10, 20, 30 लाख रुपये ऑफकोर्स महत्वाचे असतात, पण तुमच्या आत्म्याला त्रास देणे एवढे महत्वाचे नाही आहेत. आत्मा शुद्ध राहणं खूप महत्वाचं आहे. देव म्हणतो मी जसा पाठवला ना तुम्हाला खाली निस्वार्थ एकदम निश्चल मनाचा, तसंच मला तुम्ही पाहिजे परत येताना. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला हे वरचे स्टेप्स आहेत ना ते गायब होतील आणि तुम्ही डायरेक्ट मोक्ष प्राप्त करू शकता. आम्ही शिकताना पण आम्हाला शिकवलं गेलेलं म्हणजे या फील्डमध्ये येताना की नेहमी रात्री झोपताना ना माफी मागून झोपा आणि माफ करून झोपा. तुम्हाला नाही माहिती उद्या सकाळी तुम्ही उठणार आहे का नाही उठणार आहे. ठीक आहे, आणि ह्या गोष्टी जर आत्म्यामध्ये राहिला आणि तेच तळतळ करत राहिलो, ती बोलत नाहीये मला, तिने खूप त्रास दिला मला, ती वाईट आहे ना, किंवा तो वाईट आहे त्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे माझे आयुष्य बर्बाद झालं, माझे एवढी वर्ष गेली, व्हॉट एव्हर जे काही असेल, हे नका करू. हे बंधनं बांधताय तुम्ही त्या सोल बरोबर, कॉन्ट्रॅक्ट करताय आणि हेच कार्मिक रिलेशनशिप म्हणून पुढे तुम्हाला फेस करावं लागतं पुढच्या जन्मात. आपण मागताना अक्षरशः विचार करत नाही. मी पुढे अशा ना बऱ्याच स्टोरी तुम्हाला सांगणारच आहे व्यवस्थित. PLR डायरीज मध्ये तुम्हाला जास्त स्पष्टपणे कळेल, पण एक स्टोरी मी असंच सांगते तुम्हाला कार्मिक रिलेशनशिपची की एक आई वडील होते, म्हणजे नवरा बायको होते, त्यांना एक पुढे आपण बघणारच आहोत. PLR डायरीज मधून थोडं व्यवस्थित तुम्हाला कळेल कार्मिक रिलेशनशिप कसे असतात आणि कसे ते बंध जुडले जातात. पण एक थोडक्यात म्हणायचं ना, एक छोटीशी स्टोरी आहे माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी की एक ना नवरा बायको होते. मला म्हणजे असा केस आलेला आणि तो मुलाला खूप प्रेमाने, एकुलता एक मुलगा होता त्यांनी खूप प्रेमाने वाढवलं, सगळं केलं, त्याचं हाऊस मौज बाकीच्या गोष्टी सगळ्या. लग्न झालं, हा मुलगा बिलकुल त्यांच्याकडे बघितलं नाही, त्यांना सोडून दिलं बिलकुल है ना, त्यांचं लक्षच नाही दिलं, वृद्धाश्रमात वगैरे सोडून आला, असं काही झालं. आणि नंतर त्या आई वडिला एवढं त्यांच्या मनाला लागलं, एवढं त्यांना तळतळ झाली की त्यांनी म्हणजे देवाला असं मागून घेतलं की देवा पुढच्या जन्मी ना हा जर मुलगा झाला ना, हा मुलगाच असू दे आणि ह्याने ना कुठेच नाही जायला पाहिजे, फक्त आणि फक्त आमच्याशी प्रेम करायला पाहिजे, आमच्या सोबतच राहायला पाहिजे है ना, हा कुठेच नाही जायला पाहिजे असं. आणि अक्षरशः आपण तोंडातून काढतो विदाऊट एनी थिंकिंग है ना. आणि ती केस माझ्याकडे आलेली, त्या फिमेलचा बेबी आहे, 4-5 वर्षाचा आहे आता, आणि तो अपंग आहे, त्याला जन्मताच चालता येत नाही. आणि हे पास्ट लाईफ रिग्रेशन मधून कळालं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या आत्म्याला एवढं कवटाळून धरायचा प्रयत्न करताना, मग घे ठीक आहे, तू हे मागितलेलं हे असू दे तुझ्याकडे. ठीक आहे, तिने तेच मागितलेलं की मुलगा माझा असा असायला पाहिजे की तो कुठेच जायला नको, फक्त माझ्याकडे राहायला पाहिजे, आता तो कुठेच जाऊ शकत नाही. म्हणजे हे किती चुकीचं, म्हणजे तुमचं तेच झालं ना. खूप जास्त प्रेम, अति अटॅचमेंट, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मोक्षापासून विरहित करतात. नका करू एवढं प्रेम, नका करू एवढा द्वेष, करू नका. जस्ट लेट गो. ठीक आहे, काही होत नाहीये, काही चुकीचं होत नाहीये, देव आहे बघायला. तो ही गोष्ट गेली तर काही ना काही पुढे मार्ग काढून ठेवतो. आणि माझे कर्म आहेत, जेव्हा हे एक्सेप्टन्स येतं तेव्हा हे कार्मिक बंध तुटतात. ओके, हे रिलेशनशिप कट होतं. आम्ही नेहमी पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये हेच करतो. मेन हिलिंग हेच असते की तुम्हाला ते कार्मिक बंध जे जुडलेत त्या आत्म्याबरोबर ते कापायचेत, किंवा त्यामुळे, त्या श्रापामुळे किंवा त्या गोष्टीमुळे तुम्ही सफर करताय. आता श्राप देणारा सुद्धा, श्राप घेणारा सुद्धा.
तो पण सफर करत असतो, है ना. तर हे थोडंसं कार्मिक म्हणजे खूप मोठा टॉपिक आहे. मी जर बोलायला लागले तर खूप काही आहे बोलायला. आणि दुसरी गोष्ट असते सोलमेटची. ठीक आहे, सोलमेट एक असं असतं, म्हणजे असं काही नाही, आत्माच असतो. ठीक आहे, तो कधी सोलमेट बनून येईल, कधी कार्मिक बनून येईल असं आपण डिफाईन नाही करू शकत. ठीक आहे, पण सोलमेट तुमचा कोणी असू शकतो, आई वडील भाऊ बहीण, नॉर्मल क्लोज रिलेटिव्ह जे आहेत, क्लोज रिलेशनशिप ज्यांच्या बरोबर आहे, फ्रेंड वगैरे पण असू शकतात, ते सुद्धा तुमचे सोलमेट असतात. ठीक आहे, जे तुमच्या ना जन्मापासून मरेपर्यंत किंवा कळत्या वयापासून एकदम शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतात, त्यांच्याबरोबर ना ते घट्ट मैत्रीचं नातं असतं आणि ते कधी तुटत नाही. ठीक आहे, त्यांना ना सांगायची गरज नाही लागत. मे बी डिस्टन्स येऊ शकतो खूप जास्त, पण तुम्ही जेव्हा पण भेटता ना त्या लोकांना, तेव्हा एकदम बॉन्ड तिथूनच सुरू होतो. जसा म्हणजे 5 वर्ष जर तुमचं त्यांचं भेटणं नाही झालं कोइन्सिडेंटली आणि सडनली तुम्ही भेटलात किंवा फोनवर बोललात, तरी तेच कनेक्शन, तेच वाईब फील होतात. ते असतात आपले सोलमेट, है ना. आणि हे कुणीही असू शकतात आणि सोलमेट नेहमी जास्त असतात, कारण आपण चांगले संबंध जास्त बनवून ठेवतो सगळ्यांबरोबर. ठीक आहे, वाईट आपल्या दुश्मन ना 2 किंवा 3 असतात फक्त शक्यतो, पण चांगले संबंध खूप असतात. अगेन, पण इथे पण ओव्हर अटॅचमेंट वगैरे नाही ठेवायला पाहिजे आपल्याला, कारण मग ते बॉन्ड मग है ना जाऊन कार्मिक रिलेशनशिप मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. ओके, सो असं एखादं उदाहरण सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगू शकते की एका मुलाचं आणि आईचं आहे माझ्याकडे उदाहरण, की त्यांचं संबंध एकदम घनिष्ठ आहेत, म्हणजे खूप जास्त घनिष्ठ. वडील एक्सपायर झाले कमी वयामध्ये आणि आईला मुलगा म्हणजे पूर्ण सर्वस्व असं झालं आणि ती बिलकुल त्याला सोडायलाच तयार नसते. ठीक आहे, त्या मुलाचं लग्न नाही होऊ देत, त्याचं काहीच पुढे होऊ देत नाही, कोणाशी मैत्री केलेलं आवडत नाही, कुठे बाहेर गेलं आवडत, तिला वाटतं फक्त तो आणि तोच तिच्या जवळ असावा. ठीक आहे, सो दिस मच अटॅचमेंट ऑल्सो नॉट गुड, है ना. इफ ही इज युअर सोलमेट, इफ ही इज युअर सन, तरी पण है ना, तुमच्यामुळे जर तो आपलं आयुष्य नाही जगू शकला तर मग कुठे ना कुठे तो तुम्हाला है ना, हे होणारच आहे. आत्म्यातून तर तळतळ होणार ना. आत्मा नाही बघत की ही आई आहे माझी किंवा बाकीच्या गोष्टी, रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या जागी आहे, पण तुम्ही ओव्हर अटॅचमेंटमुळे एखाद्या आत्म्याचा जगायचा हक्क ओढून घेताय. दिस इज सो रॉंग, है ना. तर ह्या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे. सोलमेट वालं कनेक्शन खूप चांगलं असतं. आपल्याला वाटतं की ह्याला कोणाशी शेअर करू नये, पण आपण स्वार्थी न बनता है ना, एक मोकळ्या मनाने एक्सेप्ट करायला पाहिजे त्या गोष्टी. देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे की थँक्यू, इतकं प्रेमळ नातं आहे माझ्याकडे. त्या आईचं असेल, वडिलांचं असेल, भाऊ बहीण, कोणी मित्र मैत्रीण, थँक्यू म्हणा. चांगले संबंध जपा, पण त्याच्यामध्ये ओव्हर अटॅचमेंटमुळे है ना, तू ह्यालाच का बोलला, तू त्यालाच का बोलला, तू असंच का केलंस, ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना हे सोलमेटचं नातं जे जन्मानुजन्म तुमच्या सोबत चालत आलेलं आहे ते खराब करू नका, है ना. तर हे अगेन ना खूप मोठा टॉपिक आहे, एका व्हिडिओमध्ये कव्हर होणं खूप डिफिकल्ट आहे. आय डोंट नो तुम्हाला किती समजतंय नाही समजत आहे, पण मी नक्की मध्ये मध्ये ना ह्या गोष्टीबद्दल बोलायला येईल, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. दिस इज लाईक अ फर्स्ट स्टेप टू आपण मोक्षच्या टुवर्ड्स जाण्यासाठी. ठीक आहे, तर ह्याच्यावरती नक्की आपण बोलत राहू. मला वाटतंय मी बऱ्यापैकी माहिती तुम्हाला शेअर करू शकले. ठीक आहे, सो काही शिकायला पण भेटलं असेल तुम्हाला या यात्रेमध्ये. चला मग, थँक्यू.